आता आपले सणवार हे जे आहे ते सुरू होणार आहेत. श्रावण चालू होणार आहे. त्यानंतर आपले दर महिन्यातले तसे पण एकादशी असो किंवा चतुर्थी असो किंवा कोणाचा गुरुवारचा असो, असे अनेक प्रकारचे व्रत उपवास आपण नेहमी करत असतो. पण या उपवासामध्ये आपण कोणत्या गोष्टी खायचा, कोणत्या गोष्टी नाही खायचं असतं, ह्या बाबतीत खूप जणांची अशी शंका असतात की ही चालेल का, ते चालेल का. तसं मनोभावे पूजा आपण देवांची करत असतो ते तर ठीकच आहे, पण त्या सोडूनसुद्धा आपण जेव्हा उपवास करत असतो तर मनामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी असं हे करत असतात की नाही, बगर नाही चालत, शाबू नाही चालत किंवा शेंगदाणे नाही चालत, अमुक नाही चालत, तमुक नाही चालत. मग ही शंका घेऊन उपवास करण्याबाबत जे आपण करत असतो नेहमी, त्या व्यतिरिक्त तुम्ही हा एक व्हिडिओ पाहून घ्या. मग त्याच्यानंतर तुमच्या मनातली जी काही शंका असणार आहे त्याचा निवारण इथे होणार आहे. तर उपवासाला कधीही चुकूनही हे पदार्थ आपल्याला खायचं नाही आहे, जे इतर लोकांना माहिती नसतं. आपल्या हिंदू शास्त्रानुसार जे काय असतं की समजा जसं चतुर्थीचा उपवास आपण जर करत असतो तर भरपूर काही गोष्टी असतात जे आपण नियमांचं पालन करत नाही, म्हणून आपल्याला त्या उपवासाचे पुण्य मिळत नाही. जर तुम्ही हे नियमांचं पालन नाही केलं तर उपवास हा निष्फळ ठरतो. त्यामुळे नियम काय सांगतो आपलं ते नियम आपण बघणार आहे. जसे जमिनीखालील जे जे काही पदार्थ असतात जे जमिनीत उगत असतात, तर उपवासाच्या दिवशी जसं की गाजर आहे, बीट आहे, मुळा आहे, कांदा आहे, अशी जमिनीखाली जे उगवणारे पदार्थ आहे ते आपण खाऊ नयेत. कंदमुळे आहेत, कंदमुळे आहेत हे. तर हे कंदमुळे आपण नाही खायचं असतं. ते न खायचं सर्वात मोठं कारण म्हणजे कांदा आणि लसूण हे राक्षसाच्या बीजाने तयार झालेले आहेत आणि कांदा हा तामसिक वृत्तीचा आहे. कांदा शरीरामध्ये उष्णता निर्माण करत असतो आपल्या, आणि वासना, उत्तेजक विचार आपल्या शरीरामध्ये वाढतो त्याच्यामुळे, ज्यामुळे उपवासाच्या काळात जे आपण मन एकाग्र आणि शांत ठेवायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे तो काय होतो, आपलं भंग होतो, म्हणजे त्या गोष्टीचा असं आहे, एकाग्रतेचा. आणि अनेक जे आपले धार्मिक विचार असतात त्यामध्ये असं सांगितलं जातं की जमिनीखाली जे उगणारे वा दुर्गंध ज्याचा वास येतो, जसं की कंदमूळ आहे, सॉरी आपलं मुळा आहेत, मुळा त्याचा खूप वास येतो, कांदा त्याचा पण वास येतो, उग्र वास येतो आणि तो तामसिक वृत्तीचा आहे, त्यामुळे तो खातला जात नाही. आणि जर गाजर आपण बघायला गेलं तर गाजर भरपूर उपवासामध्ये, म्हणजे ही एक जमिनीखाली उगणारी एक वनस्पती आहे आणि जमिनीखाली जे काही कंदमुळे उगतात ते खाणं टाळलं जातो आणि त्यामुळे गाजर पण हा आपण खात नाही. पण आता काहींचा विचार असतो की बटाटा जे आहे ते काय असतं, ते पण जमिनीखाली उगतो, मग आपण बटाटा का खातो उपवासामध्ये. तर उपवासाचा जो मूळ उद्देश असतो की आपल्या शरीरामध्ये आपण थोडंसं शांतता आपण ठेवायला पाहिजे, म्हणजे थोडंफार त्याला रोज आपण खातो, परत तो पचतो, मग तो थोडंसं शरीराला आपल्याला विश्राम द्यायचा असतं आणि सात्विक आहार घ्यायचा असतं. तर बटाटा हा एक असा पदार्थ आहे की ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे इन्स्टंट आपल्याला काय होतं, आपल्या शरीराला लगेच ऊर्जा मिळत असते पटकन, आणि आपल्याला थकवा जाणवत नाही, कारण काही ना काही आधीसारखं नाही होत आता उपवास, काही ना काही त्यांना पाहिजे असतं, ज्यामुळे इन्स्टंट आपल्याला ऊर्जा मिळत असतं. आणि बटाटा जर आपण शिजून वगैरे खाल्ला तर तो तर मग अजून पचायला खूप जास्त हलके होऊन जातं. त्यामुळे बटाट्याचं सेवन करणं हा उपवासामध्ये चालतो, कारण त्याचा वास येत नाही, तो पचायला हलकं असतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जेणेकरून आपल्या शरीराला लवकरात लवकर ऊर्जा मिळत असते आणि आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपलं मन प्रसन्न असतो आणि आपण व्यवस्थित पूजापाठ करत असतो. बटाटा हा तामसिक वृत्तीचा पण नाही आहे, कांद्यासारखं जे मूळ असतात, त्या मुळासारखं बटाट्याचा वाससुद्धा येत नाही आहे, कांद्याचा जसं वास येतो तसं सुद्धा वास येत नाही, त्यामुळे बटाटा हा उपवासाला चालतो. त्यानंतर फणस जे आहे, जसे की संकष्टीच्या दिवशी आपण फणसापासून किंवा फणस हे हे पदार्थ जे आहे आपण खायचं नसतो. हे पदार्थ आपल्याला वर्ज्य चालत असतं, वर्ज्य असतो आपल्यासाठी. जसं काळं मीठ आहे ते उपवासाच्या दिवशी आपण इतर आता जे लोक आहे ते
उपवास आहे म्हणजे रोजच्या व्यतिरिक्त वेगळा दिवस आहे ना तो, तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळं मीठ वापरा. पण इथे मी भरपूर जणांना, जिथे मी राहते नाशिकमध्ये, तर भरपूर जणांना मी तिथे पाहिलेलं आहे की त्या उपवासाचं मीठ न वापरता ते जे रोजचं मीठ असतं टाटनमक किंवा जे पण कंपनीचं असेल ते मीठ ते वापरत असतात. म्हणजे उपवासाचा मीठ. आणि आमच्याकडे काय करतो आम्ही की लातूरकडच्या भागामध्ये किंवा कर्नाटककडे ते आम्ही काय करतो की उपवासाच्या दिवशी सेंधा मीठ वापरत असतो. समुद्री मीठ जे सेंधव मीठ आपण म्हणतो ते मीठ आपण वापरत असतो. आणि जे वर्षाला बनवतो आपण चिप्स चकल्या आहेत ते त्याच्यामध्ये पण आम्ही सेंधा मीठच टाकतात. पण इथली पद्धत वेगळी आहे. पण असं नियमानुसार जर बघायला गेलं तर साधं मीठ न वापरता जर तुम्ही साधं मीठ रोज घालणार आहे आणि तेही उपवासाच्या दिवशी पण तेच खाणार आहे, मग फरक काय त्यात? त्यामुळे उपवासाचा मीठ म्हणून आपण सेंधा मीठ याला म्हणतो आणि तोच मीठ आपल्याला उपवासाच्या दिवशी वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला काळे मीठ जे आहे सुद्धा याला चालत नाही. आता बघा, पण यांची जर पद्धत असेल अशी की साधं मीठ ते खावावं, खातात. पण प्रत्येकाच्या जे जागा आहे त्यानुसार लोकांचे दृष्टिकोन असतात, त्यानुसार ते स्वतःचं दिनचर्या हे करत असतात. जर इथे तेच मीठ खात असतील तर तेच मीठ खा तुम्ही, जे नॉर्मल मीठ आहे. पण आमच्याकडे जे आम्ही करत असतो ते आम्ही सेंधा मीठ जे आहे तेच मीठ आम्ही उपवासाला वापरत असतो. त्या आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आहे की आपल्याकडे काय नेहमी करत असतात, आपले वडील पूर्वज काय करत होते त्या पद्धतीनं तुम्ही स्वतः हे करू शकता. पण ठीक आहे, जर आपल्याला असं वाटतं की नाही वेगळं आहे तर सेंधा मीठ वापरल्याने काय, उलट सेंधा मीठ हे चांगलं असतं शरीरासाठी. आता त्यानंतर जसं नॉनव्हेज आहे, अल्कोहोल ड्रिंक आहे, काही असतात की उपवासही करतात आणि उपवास सोडायला मग काय करतात, त्या नॉनव्हेज पण खातात. मग अशा ठिकाणी काहीतरी म्हणजे एवढं कोणी करत नाही, पण आहे काही काही ठिकाणी असं करत असतात. पण हा पूर्णपणे चुकीचा आहे. आणि जर बायको जर उपवास करत असेल तर नवऱ्यांनी सुद्धा त्या गोष्टी पाळणे तितकेच गरजेचं आहे. नाहीतर काही जणांच्या घरी असे आहेत, आता माझी जवळची मैत्रीण आहे त्यांच्या घरी असं आहे, तिला गुरुवारचा उपवास स्वामींच्या नावाचं करायचं असतं. पण फॅमिलीमध्ये जे मिस्टर आहेत ते खूप जास्त त्यांना नॉनव्हेज आवडत असतात आणि नेमकं त्याच दिवशी गुरुवारच्या दिवशीच ते घरी घेऊन येतात आणि त्यांना बनवायला सांगतात. आणि ही बिचारीचा त्या दिवशी उपवास असतो. मग कुठं ना कुठं हे पाप तिला नाही लागणार, पण समोरच्या व्यक्तीला याचा पाप नक्की लागत असतो. कारण ती एवढं शुद्ध मनाने त्या दिवशीचा उपवास करू इच्छिते आणि आपल्यामुळे तिचा धर्म किंवा मनात काहीतरी असं वाटतं, किळसची भावना असं काही निर्माण होतो आणि तिच्या हातून, आणि तिला असं वाटतं की हे पाप आपल्याला लागणार आहे. पण ती मजबूर आहे. ती म्हणते मी नाही काही करू शकत, कारण माझी इच्छा आहे, मी उपवास ठेवणार आहे. पण ते स्वतः समोरून जर मुद्दामून त्या दिवशी जर घेऊन येत असतील, त्यामध्ये माझं काही हे नाही. म्हणजे थोडंफार नाही का मतभेद होतात विचारामध्ये आणि अशा प्रकारे घडत असतात भरपूर जणांचं. किंवा मद्यपान असो, अल्कोहोल घेणं वगैरे असो, नॉनव्हेज घेणं असो, हे सगळं जे आहे ते गोष्टी चुकीचं आहे. बघा, आपली अर्धांगिनी, आपली बायको ही जरी करत असेल घरी उपवास, तर ती आपल्यासाठीच चांगलं काहीतरी मागत असते, आपल्या कुटुंबासाठीच मागत असते. तर तिला समजून घेत चला आणि तिची साथ देत चला. कमीत कमी ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी तरी आपल्याला या गोष्टी टळणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे ब्रह्मचर्याचं पालन करणे. हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. उपवास असो, आपण जेव्हा पूजापाठ असो किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करत असो, पारायण करत असतो, त्यावेळेला ब्रह्मचर्याचं पालन करणं हा तितकाच गरजेचा आहे. असं का म्हणलं जातं? देव म्हणतो का की तुम्ही माझी सेवा करताय तर मग या गोष्टी तुम्ही करू नका? देव म्हणत नाही. असं नाही. का आपण हे नाही म्हणतो? कारण की कुठं ना कुठं आपलं मन आपल्याला एकाग्र करायचं असतं आणि पूर्ण त्या सेवेमध्ये अर्पण करायचं असतो. आणि अशा गोष्टीमुळे आपलं मन काय असतो, डिस्टर्ब होऊन जातो, आपलं मन भटकत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी करणे आपण शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की नाही करायचं आहे. म्हणजे संयम बाळगायचा आहे आणि आपलं केंद्र जे बिंदू आहे, आपलं जे ध्यान आहे, तो एकाच ठिकाणी केंद्रित करायचं आहे, तेही सेवेवरती. गुरुचरित्र पारायण करतात तर त्यामध्येच मग्न व्हायचं आहे, त्याचबद्दल आपल्याला विचार करायचा, दिवसभर गुरूंचं नामस्मरण करायचं आहे, त्याबद्दलची कथा आपल्याला ऐकायची आहे, जेणेकरून पूर्णपणे आपले जे पूजापाठ आहे ते फलित होणार आहे. अन्यथा यामागे दुसरं काही कारण
नाही. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे पारायण करायचं इच्छित आहे आणि तुम्हाला असं वाटतं की पारायण एकदम भारी व्हायला पाहिजे आपलं, नाही का, म्हणजे पूर्ण धर्मशास्त्रांप्रमाणे आपल्याला व्हायला पाहिजे, तर तुम्ही त्यावेळेला कांदा आणि लसूण हे आठवड्याभराचं पारायण 7 दिवसाचा सप्ताह आठवडाभर आपल्याला करून बघा तुम्ही. तुमचं मन एकदम शुद्ध सात्विक होणार आहे. तुमचं मन केंद्रित राहणार आहे. जमिनीवर झोपायचं म्हणजे तो एक बघा त्यागाशिवाय काही मिळत नाही. पाना है तो कुछ खोना ही पडता है. तर जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःला समर्पण करू शकत नाही देवांसाठी, की मी काहीही करणार आहे पण मला ही सेवा करायची आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये त्यागाची भावना येत नाही तोपर्यंत तो जे उपवास आहे, जे पूजापाठ आहे आपण केलेलं, तो फलित होत नाही. त्यामुळे स्वतःमध्ये समर्पणची भावना करायची आहे आपल्याला. नाहीतर काही जण करतात की आम्हाला उपवासही करायचं आहे, आपल्याला समजा पारायण किंवा सेवाही करायचं आहे आणि आपल्याला सगळं मौज मज्जा पण करायची आहे. आपल्याला नॉनव्हेज पण खायचं आहे, कांदा लसूण पण खायचं आहे, जमिनीवर आपल्याला झोपायचं नाही, सगळे भाज्या फळं वगैरे सगळं खायचं आहे. मग त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नाही. सहजासहजी ज्या गोष्टी मिळत असतात त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नाही. म्हणूनच आपल्याला या गोष्टी करू नका, त्या गोष्टी करू नका, कारण जे आपण पारायण करतो त्याची किंमत आपल्याला कळायला हवं, म्हणून या सगळ्या गोष्टी असतात. तर जे काही नियम असतात ते आपल्यासाठी चांगलेच असतात. त्यामुळे नियमांचं पालन करून तुम्ही हे गोष्टी करू शकता. आणि उपवासाच्या दिवशी आपण कोणाचा उष्ट किंवा शिळे जे पदार्थ आहेत ते खायचं नसतं. तसं तर हा वर्जच मानला गेलेला आहे. पण इन केस आहे शिळं मग ते फेकून देण्यापेक्षा मी तरी खाऊन घेते. उपवासाच्या दिवशी परान्न खाणं हे पण टाळायचं असतं. दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपण चहा पिणं, पाणी पिणं, नाश्ता करणं उपवासाच्या दिवशी हा पण पूर्णपणे जे आहे ते चुकीचं आहे. तर असे काही जे नियम आहेत त्या नियमाचं आपण पालन करून उपवास करा. आणि सर्वात महत्त्वाचं, काही जण म्हणतात की जसं की चतुर्थीचा उपवास आहे, तर उपवास चतुर्थीला म्हणा तर ते भगर जे आहे ते चालत नाही. तर तसंच नाही आहे. भगर तर हा उपवासासाठी सर्वात इम्पॉर्टंट आणि मुख्य आहे. फराळीचा हा एक उत्तम फराळीचा पदार्थ मानला जातो. तर का बरं की हे जे भगर आहे ते पचायला एकदम हलकं असतं आणि एकदम तृणधान्य, म्हणजे असं हे ग्रेन मानलं जात नाही, याला आपण धान्य आहे असं मानत नाही आपण. त्यामुळे हा उपवासाला चालतो. आणि जेव्हा आपण भगर बनवतो तेव्हा आपण साधे मीठ न वापरता थोडेसे सेंदलोण, म्हणजे जे सेंधव मीठ म्हणतात ते थोडंसं वापरायचं, थोडेसे शेंगदाणे वापरायचं, हिरव्या मिरची वगैरे वापरून भगरचे जो भात वगैरे बनवून आपण खाऊ शकतो. त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि बटाटा पण उपवासासाठी चालतो. भगरीसोबत आपण बटाट्याची भाजी किंवा कोणी साबुदाणा आणि भगरीची डोसेसुद्धा करत असतात, त्यामध्ये आपण बटाट्याची भाजी, तर तेही आपल्याला चालतो. साबुदाण्याची जी खिचडी आहे तो पण फराळामध्ये त्याचा समावेश होतो. आणि त्यानंतर फळ आहे, ज्यूस आहे, ते पण चालत असतो. आणि तसं तर माऊलींनी साबुदाणा खायला नको सांगितलं आहे, कारण तो आपल्या बॉडीसाठी चांगला नसतो. पण तुम्हाला जर भगर नाही आवडत मग त्याऐवजी तुम्ही भगरीचे शाबूचे डोसे करू शकता, किंवा शेंगदाणे आणि गुळाचा लाडू तयार करून ते तुम्ही खाऊ शकता, किंवा थोडेसे डिंक लाडू जे आपण आहेत तो पण डिंक लाडू बनवून ठेवू शकता. कारण आता श्रावण चालू झालं की उपवास हे ते सगळ्या गोष्टी आपले चालू होत असतात, नवरात्र अशा. तर असं तुम्ही करू शकता. उपवासाचे काही पदार्थ तुमच्या इच्छेनुसार, पण हां, या सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि काही गोष्टी जे नाही चालत आहे ते पण मी सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.